हा स्टुडंट, आज आपण स्टार्ट करणार आहोत 8 क्लासचा प्रॅक्टिस 1.1. जो रॅशनल नंबर या लेसन मध्ये येतो तो कोणता आहे 1.1. आपल्याला काही एक्झाम्पल दिले आहे, त्याच्यापैकी मी 3 घेतले. एक काय करू शकता तुम्ही, होमवर्क म्हणून सुद्धा करू शकता. तर मी त्याच्यापैकी 3 एक्झाम्पल तुम्हाला काय करत आहे, करून देत आहे. जसं आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, जे आपल्याला लाईन नंबरवर ड्रॉ करायचं आहे. कशावर करायचं आहे, लाईन नंबरवर. ओके, तर आता बघा काय दिलं तुम्हाला. पहिल्या याच्यात दिला 3/2, 5/2 आणि -3/2 आपल्याला हे नंबर दिले आणि ते आपल्याला कशावर द्यायचे आहे, नंबर लाईनवर ते आपल्याला दाखवायचे. तर चेक करा, प्रत्येकाचा डिनॉमिनेटर किती आहे. प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आहे 2. प्रत्येकाचा डिनॉमिनेटर किती आहे 2. म्हणून आपण जे इंटिजर लिहितो आपण दोन पॅटर्न मध्ये, राईट अँड लेफ्ट साइड. तर प्रत्येक जो युनिट दिला 1 2 3 हा कितव्या नंबरवर दिला, तर हा दिला 2 नंबर, कारण की प्रत्येकाचा डिनॉमिनेटर किती आहे, सेम आहे 2. जसं राईट साइडला दिले आपण तसेच काय केले, लेफ्ट साइडला सुद्धा निगेटिव्ह मध्ये दिले. ओके, आता पहा पहिला नंबर दिला 3/2. तर आपण 0 पासून काउंट करायचं कधी, तर 0 पासून जर घेतला तर 3 पाहिजे आपल्याला. पहा चेक करा 1 2 and 3. तर तुमचा इथं नंबर झाला 3/2. ओके, त्यानंतर पाहू शकतो आपण की आपल्याला काय करायचं आहे, नंबर द्यायचा 5/2. पुन्हा 0 ला पहा 1 2 3 4 5. म्हणजे आपण इथं दाखवू शकतो 5/2. किती दाखवू शकतो 5/2. ओके, त्याच्यानंतर आहे -3/2. -3/2 म्हणजे आपल्याला जावं लागेल लेफ्ट साइडला. तर चेक करा, मायनस साइडला जागा लेफ्ट साइडला. म्हणजे आता हा झाला 1 2 आणि इथं काय झाला तुमचा 3. इथं आलं तुमचं उत्तर -3/2. हे झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. नंबर लाईनवर आपण नंबर दाखवलेले आहे. तसंच आता दुसरं चेक करा. दुसरं जे काय, दुसरं जे खाली सॉरी बघा, इथं काय पाहिजे आपल्याला 5 किती पाहिजे 5. तर प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला किती आहे 5. म्हणून प्रत्येक वेळेस आपण 1 युनिट 2 युनिट किती नंबरवर घेतला, 5 नंबरवर घेतला. ओके, तर आता चेक करा पहिला नंबर किती आहे 7/5. तर आपल्याला 7 म्हणजे 0 पासून 1 2 3 4 5 6 7. तर तुमचा नंबर इथं येईल किती 7/5. किती आला 7/5. ओके, दुसरा नंबर आहे -7/5 म्हणजे लेफ्ट साइडला जावं लागेल. चेक करा 1 2 3 4 5 6 7. म्हणजे तुमचा इथे नंबर येईल किती, तो -7/5. -7/5. ओके, आता पुन्हा आणखी एक नंबर आहे -4. पुन्हा लेफ्ट साइडला चेक करा 1 2 3 4. म्हणजे इथे आपला नंबर -4/5. म्हणजेच आपलं सेकंड एक्झाम्पल सुद्धा आपण काय केलेलं आहे, सॉल्व्ह केलेला आहे. ओके, आता थर्ड नंबरवर चेक करा. थर्ड नंबरवर जर पाहतो, थर्ड नंबरवर प्रत्येकाचा जो नंबर दिला डिनॉमिनेटरचा तो किती दिला आहे आपल्याला 8 दिला आहे. 8 दिल्या कारणामुळे आपण पहिला जो युनिट घेतला तो कितीवर घेतला 8 वर घेतलेला आहे. सेकंड युनिट पुन्हा 8 वर घेतलाय, पुन्हा मायनसचा सुद्धा 8 वर आणि इकडे -2 सुद्धा 8 वर. तर पहिला दिला पॉझिटिव्ह नंबर, पहिला दिला आपल्याला -5/8. त्याच्याकडे मायनस लेफ्ट साइडला. तर 1 2 3 4 5. तर तुमचं आन्सर येईल इथं -5/8. ओके, आता दुसरा नंबर आहे 11/8. तर 11/8 आहे तुमचा पॉझिटिव्ह साइडला जो आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि किती पाहिजे आपल्याला 11. तर आपला इथं नंबर मिळेल तो 11/8. तर या पहिल्या क्वेश्चन मध्ये, कोणत्या क्वेश्चन मध्ये, पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 3ही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहे. एक क्वेश्चन जर आलेला आहे चौथा त्यातला, तो तुम्ही काय करू शकता, तो तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता. ओके, आता यामधला पाहणार आपण सेकंड क्वेश्चन. कोणता क्वेश्चन पाहणार आहोत, सेकंड. पहा याच्यामध्ये एक नंबर लाईन ऑलरेडी दिलेली आहे. त्या नंबर लाईनच्या बेसवर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक्झाम जे काही आपल्याला काय दिलं आहे, क्वेश्चन दिलेले आहे. जे काय दिले आपल्याला क्वेश्चन दिले आहे, ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तर आपण पाहू आता त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. सर्वात पहिले आम्ही ते नंबर लाईन काढून घेतो. ओके, तर 0 आहे त्यासाठी O दिला आहे. किती दिला आहे 1 2 3 1 2 3 1 3 4 वर दिला आहे 1. त्याला दिला आहे F. त्यानंतर 1 2 3 4 2 दिला आहे. तर तिथे वरती दिला आहे C. पुन्हा 1 2 3 4 याचा दिला आहे 3. त्याआधी 1 2 इथे दिला आपल्याला D. ओके, तर प्रत्येकाला डिनॉमिनेटर किती 1 2 3 4च येईल आपला प्रत्येकाला डिनॉमिनेटर. आता आपण घेऊ लेफ्ट साइड 1 1 2 3 4. इथे तुमचा -1. ओके, त्याच्यानंतर 1 2 3 4 इथे तुमचा
2 काय येईल तुमचा -2. त्यानंतर येईल 1 2 3 4, तर इथे येईल तुमचा -3. ओके, आता याला पुढे पुढे काय दिलंय, त्यांना अल्फाबेट दिलेले आहे तुम्हाला. ओके, पॉईंट दिले, आपण ते पॉईंट इकडल्या साईडचे लिहून घेऊ, म्हणजे लेफ्ट साईडचे पॉईंट आपण लिहून घेऊ. कोणता आहे, एक इथे दिलाय तुम्हाला ई, त्याच्यानंतर इथे दिलाय तुम्हाला ए, आणि एक दिलाय तुम्हाला बी. ओके, तर हे झाली तुमची नंबर लाईन क्वेश्चन नंबर सेकंडची, त्याच एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर कोणता आहे, क्वेश्चन नंबर आहे आपला सेकंड. ओके, आता त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन दिला आहे, which number is indicated by point B. पॉइंट बी न कोणता नंबर इंडिकेटेड केलेला आहे, पॉइंट बी न कोणता नंबर इंडिकेटेड केला आहे, तर आपण काउंट करू शकतो. प्रत्येकाला डिनॉमिनेटर पहा, 1 2 3 4, 4 पॉइंटवर 1 युनिट येते, पुन्हा 4 पॉइंटवर 2 युनिट येते. आपल्याला करायचं बी पॉइंट, चेक करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर आपल्याला बी वर कोणता देते, आपल्याला भेटते 10/4, पण कोणता येते -10/4. कोणता नंबर, -10/4 नंबर इज indicated बाय पॉइंट बी. पॉइंट बी न कोणता नंबर इंडिकेट केला, -10/4. ओके, दुसरा क्वेश्चन दिलाय तुम्हाला, की विच पॉइंट इंडिकेटेड बाय द नंबर 1 इंटीजर 1 अपॉन किती आला 1 इंटीजर 3/4. किती आहे 1 इंटीजर 3/4, हा नंबर इंडिकेट करायचा आहे. तर नंबर लाईनवर हा नंबर आपल्याला दिसत नाही, तर याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. आधी याला काय करू, आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर 4 1 जा 4, 4 + 3 झाले 7, तर 7/3 आपल्याला काय करावं लागेल, चेक करावं लागेल. हा नंबर आहे नाही, आपण त्याला कॅल्क्युलेट केलं. 4 1 जा 4 + 3 किती झाले 7, तर 7/3 चेक करायचं आपल्याला. चेक करू आपण, 7 नंबर पाहतात. 4 तर सॉरी किती आहे 1 इंटीजर 3/4 आहे. तर किती करायचं, 4 1 जा 4 + 3 7/4 किती पाहिजे आपल्याला, 7/4 आपल्याला पाहायचा. 4 प्रत्येक वेळेसच राहील, तर 7/4 चेक करा. 7 1 2 3 4 5 6 7. ओके, 7/4 जो आहे कोण इंडिकेट केला, तर सी ने इंडिकेट केला. कोण इंडिकेट केला, तर सी ना. तर आपल्याला लिहायचं काय, सी ने इंडिकेट केला आपल्याला काय लिहिलं, विच पॉइंट इंडिकेटेड द नंबर 1 इंटीजर 3/4. तर आपण लिहू पॉइंट सी. कोणता घेतला, पॉइंट सी इंडिकेट्स द नंबर कोणता नंबर, तर 1 इंटीजर 3/4. तर 1 इंटीजर 3/4 कोण इंडिकेट करते, पॉइंट सी आपल्याला इंडिकेट करते. ओके, त्यातला आता एक शेवटचा क्वेश्चन आहे. त्यातला कोणता क्वेश्चन आहे, शेवटचा 3rd नंबरवरचा क्वेश्चन आहे. 3rd नंबरच्या क्वेश्चन मध्ये चेक करा, स्टेट वेदर द स्टेटमेंट पॉइंट डी डिनोट द नंबर 5/2. डी म्हणते, हा जो डी आहे तो 5/2 डिनोट करते का, ते आपल्याला पाहायचं आहे. तर पॉइंट डी डिनोट द नंबर 5/2, इट इज ट्रू और इट इज फॉल्स. तर चेक करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती येत आहे आपल्याजवळ येत आहे 10/4. किती येत आहे 10/4, पण आपल्याला किती पाहिजे, 5/2 पाहिजे. मग सर उत्तर बरोबर आहे की चुकलाय, उत्तर आपलं आपण काढू. या काय करू आपण, याला 2 ने डिवाइड करू. 2 5 जा 10 आणि 2 2 जा 4, म्हणजे आलं इतकं. 5/2 आपण सॉल्व्ह केलं, म्हणजे आलं डी हा पॉइंट न इंडिकेटेड केलेला 5/2 हा नंबर बरोबर आहे काय, तर यस. तो काय राहील तुमचा यस. तर पॉइंट डी डिनोट द नंबर 5/2 इज ट्रू. तर मग आपण काय करू, आपण काय लिहायचं आहे, आपल्याला काय म्हणलं, पॉइंट डी डिनोट द नंबर 5/2. पॉइंट डिनोट द नंबर 5/2. इट इज ट्रू. तर हे उत्तर काय ट्रू आहे. जरी आपल्याला किती 10/4 दिसत असेल, पण आपण त्याला जर काय केलं, डिवाइड केलं, तर 5/2 भेटते. म्हणजे पॉइंट डिनोट बाय द पॉइंट डिनोट कोणता दिला आपल्याला, पॉइंट डी. ओके, पॉइंट
डी कोणता होता पॉइंट डी डिनोट द 5/2 इट इज 2 पॉइंट डी न जो केला होता डिनोट केला होता तो बरोबर आहे. ओके, तर या पद्धतीनं आपली आज 1.1 कोणती आहे 1.1 ही जी प्रॅक्टिस सेट आहे 8 क्लासची पहिल्या चॅप्टरची ती इथं संपलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर शिकवण्याची पद्धत वगैरे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही त्यांना सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करू शकता. थँक्यू.